पुण्यात 22 फेब्रुवारीला झालेल्या भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंनी पहाटे 4 वाजता अमित शहाची भेट घेऊन फडणवीसाविरोधात तक्रार केल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. तसंच पक्ष भाजपात विलीन करण्याचा सल्ला शहांनी शिंदेला दिल्याचा मोठा दावाही संजय राऊतांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र सामनातून धक्कादायक दावा करण्यात आला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 22 तारखेला एकनाथ शिंदेंनी अमित शहाची भेट घेतली. तसंच त्यांनी सरकारमध्ये कोंडी होत असल्याची तक्रार देखील शहांकडे केली. दरम्यान यावेळी शहांनी शिंदेंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिल्याचा दावाही सामन्यातून करण्यात आला. सामन्यातून केलेल्या दाव्यानंतर रामदास आठवलेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. आम्ही कोणाला भेटायचं हे राऊतांनी सांगू नये असं म्हणत आठवलेंनी राऊतावर निशाणा साधला. शिंदेंच्या काळातील अनेक निर्णयाच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेसह त्यांचे मंत्री देखील नाराज असल्याची चर्चा आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3200 कोटीच्या कामांना स्थगिती दिली. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. त्यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षासाठी एकूण 3190 कोटी रुपयाचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र कोणताही अनुभव नसताना कंत्राट दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या कामाला ब्रेक लावला आहे. याआधी जालन्यातील सिडको प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिकेतील टेंडरच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेची कोंडी होत असल्याची चर्चा आहे.